स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवटेमहांकाळ तालुक्यातील नागज गावाजवळ विजापूर गुहागर महामार्गावरील नागज घाट परिसरात रविवारी दुपारी अंदाजे 40 वर्षीय अज्ञात पुरुषाचा अर्धनग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मृतदेहाची अवस्था संशयास्पद असल्याने हा अपघात, घातपात की खून याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून कवटेमहांकाळ पोलिसांनी या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागज गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटातील निर्जन ठिकाणी रस्त्यालगतच्या झुडपामध्ये हा मृतदेह रविवारी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांच्या निदर्शनास आला। त्यांनी याबाबत तातडीने कवटेमहांकाळ पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी कवटेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू साधारण 2 ते 3 दिवसापूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। तसेच मृतदेह इतरत्र ठार मारून या निर्जन ठिकाणी आणून टाकण्यात आला असल्याची शक्यताही तपासली जात आहे। मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने आणि परिसर निर्जन असल्याने या प्रकरणाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे। त्यामुळे हा अपघात आहे की घातपात अथवा खून याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आणि पुढील पोलिसांच्या तपासानंतरच होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू आहे। तसेच विविध पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी करून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेमुळे नागज घाट परिसरात काही काळ नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक बाबी तसेच इतर सर्व शक्यतांची कसून पडताळणी केली जात असून कवटेमहांकाळ पोलीस या प्रकरणाचा सर्व अंगांनी सखोल तपास करीत आहेत।